नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. मी रितेश विलासराव देशमुख सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या अनप्रिडिक्टेबल शो मध्ये, ज्याचं नाव आहे बिग बॉस मराठी. को पावर्ड बाय डॅन्यू प्रॉपर्टी, संतूर सोप, विटोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट. स्पेशल पार्टनर्स MYK, लेटिक्रीट टायल एडिसिव्ह, पितांबरी डिशवॉश जेल, पुना गाडगेड आणि सन्स लिमिटेड, जेमिनी कुकिंग ऑइल, कॉटन किंग, तुनवाली मोटर्स अँड आरोग्य. मग ती भांडण्याची असो की नियम मोडण्याची असो, म्हणून आता बोलणं खूप झालंय. आता वेळ आली आहे ॲक्शनची. बिग बॉसने एक मोठी ॲक्शन घेतलीच आहे. एका कंटेस्टंटना नियमभंगामुळे एविक्ट केलं आहे. एक एविक्शन झालंय, अजून एक एलिमिनेशन होणार आहे, जे मी जाहीर करणार आहे. अजून बरेच गंभीर विषय ज्याच्यावर बोलणं गरजेचं आहे. त्यासाठी जाऊया बिग बॉसच्या घरात. सगळ्यांनाच धक्का लागलेला आहे. या घरातला सगळ्यात मोठा नियम भंग झालाय आणि त्याच्यामुळे बिग बॉसने एका कंटेस्टंटचं एविक्शन केलं. दिव्या शिंदे अशा प्लेयर ज्या फायनलमध्ये जागा मिळवतील असं सगळ्यांनाच वाटत होतं, पण त्यांना अचानकपणे या घराच्या बाहेर काढावं लागलं. का? कारण त्यांना त्यांच्या शब्दावरती नियंत्रण ठेवता आला नाही. त्यांचे वाक्य हे घरात काय, घराच्या बाहेरही आपत्तीजनक वाटणारे होते. असे शब्द कुठेही खपून घेतले जाणार नाहीत आणि ह्या घरात तर मुळीच नाही. मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, आपल्या रागावरती कंट्रोल ठेवा, आपल्या शब्दांवरती कंट्रोल ठेवा. एक क्षण येतो आपल्या आयुष्यात, मिसजजमेंट, आपल्याला कळत नाही त्यावेळेस कुठले शब्द बोलले पाहिजेत, आपण का बोलतोय. तोंडातून एखादी गोष्ट निघाली, पण त्यातून सावरायची पण एक वेळ असते की चुकलं आपलं, व्यवस्थित काय झालं काय नाही, आपण काय बोलतोय, आणि त्याच्यामुळे अनेक जण दुखावले जातात. परंतु त्याची पण एक मर्यादा असते. ती मर्यादा जेव्हा ओलांडली गेली तेव्हा बिग बॉस तिथे आले आणि त्यांनी एक निर्णय घेतला, जो फक्त त्यांच्यासाठी नाही, इथल्या सगळ्या सदस्यांसाठी तो गरजेचा होता. कारण हा एक खेळ आहे आणि खेळ म्हटलं की नियम येतातच आणि त्या नियमाचं पालन झालंच पाहिजे. काही नियम असतात, आपण बिग बॉस आम्ही सगळे थोडं लाईटली घेतो, थोडं ओके म्हणतो, ठीक आहे, पार्ट ऑफ द गेम. पण एखाद्यावर हात उगारणे, मारण्याची धमकी देणे, ती पण टोकाची, ही सहन केली जात नाही. हा टफ गेम आहे, हा सोपा गेम नाही आहे, सगळ्यांसाठी अवघड गेम आहे. प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी तुमच्या इमोशन्सला चॅलेंज केलं जातं. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे याचे रूल्स काय आहेत, नियम काय आहेत. इथं काही महिला आहेत, इथं पुरुष आहेत, काही लोकांची बॉडी फार स्ट्रॉंग आहे, काही लोक लहान आहेत, परंतु आपण त्याचा देखावा करत नाही ना. ही काय बॉक्सिंग रिंग नाही आहे जिथं आपल्याला आपला जोर आजमायचा आहे. कुठलाही गेम आत्तापर्यंत ज्या नियमावर आधारित होता तो तसा खेळलाच गेला नाही. प्रत्येकाने प्रत्येक गेम कसा खेळायचा नाही, पण कसा उद्ध्वस्त करायचा याच्याच पाठीमागे लागलं होतं. आत्तापर्यंत मला एक गेम सांगा, आणि युनिक गेम्स, वेगवेगळे गेम्स ही टीम बनवते, तुमच्यासमोर सादर करते. त्याच्या पाठीमागे एक कॉन्सेप्ट असतो. थोडा वेळ त्या गेमच्या स्पिरिटमध्ये आपण येतो. काही लोक खेळतात, मग काही लोक निर्णय घेतात की आपल्याला थोडं अग्रेसिव्ह व्हायला पाहिजे. एक जण अग्रेसिव्ह झालं की दुसऱ्याकडे काही पर्याय नसतो, मग त्याला पण अग्रेसिव्ह व्हावं लागतं. कोण कोणावर बसणार, कोणाचा हात कुठे जाणार, कोण काहीतरी शब्द बोलणार, आणि शब्दांमधून अशा टोकाच्या भूमिका निघतात ज्याच्यामुळे एकाला असं बाहेर जावं लागतं. आणि आत्ता पण घरात बरेच असे सदस्य आहेत
जे घराच्या बाहेर जाण्याच्या मार्गावरती आहेत. ते समजवण्यासाठी मी आज आलो इथे. तुम्हाला अंदाजच नाही की मला किती त्रास होतोय, किती वाईट वाटतंय. मी गेल्या आठवड्यात खरंच खूप सौम्य शब्दात सार्कॅस्टिक समजून बघितलं किंवा मला ओरडायचं नाही आहे. मी खरंच त्याच्या पूर्वीच्या आठवड्यात बरंच बोललो होतो मी. पण आता मी थेट बोलणार आहे. या घरात एक स्पर्धा सुरू आहे, अनुश्री आणि रुचितामध्ये. या घराचा सगळ्यात मोठा विलन कोण होणार? अनुश्रीने ठरवलंय मी काहीच काम करणार नाही. मी अशीच आहे, चल ना, काय फरक पडतो, नाही करत जा. तुला पटत नाही ना, तू घरी निघून जा. वा, बिग बॉस बोलतील मला, तू कशाला बोलतोयस? सतत उलट बोलायचं, उद्धट वागायचं. अनुश्री, तुम्हाला काय वाटतं? लोकांना आवडतंय सगळं? तुमचे फॅन्स काय म्हणतात? वा वा, आपण ज्या प्लेअरला सपोर्ट करतोय, काय खेळते ते प्लेअर, असं वाटतं लोकांना. आणि काय म्हणायचं, अरे बाकीचे सदस्य हे सगळे नल्ले आहेत, नल्ले. हे शब्द वापरता तुम्ही. हा खेळ खेळायचा तुम्हाला. एवढं सगळं करूनही अनुश्री, या आठवड्यात तुम्ही मागे राहिलात. पण तुम्हाला क्रॉस करून नंबर 1च्या पोझिशनवरती आहेत द वन अँड ओनली. एक विलन चित्रपट तर मी केला होता, पण या घरात एक विलन रुचिता तुम्ही ठरलात. अनुश्री बरोबर तुमचा हा गेम होता, त्यात तुम्ही जिंकलेला आहात. जिंकलं तर ट्रॉफी तर लागणारच ना. त्याच्याशिवाय कसं कळणार की आपण जिंकलोय ते? अनुश्री, स्टोर रूममध्ये यांची ट्रॉफी घेऊन आहे प्लीज. अनुश्री, ही ट्रॉफी तुमच्या हस्ते रुचितांना द्या. सगळ्यांनी टाळ्या वाजवा प्लीज. कॉंग्रॅच्युलेशन्स रुचिता. बिग बॉसनी या आठवड्यात सिल्वर आणि ब्रॉन्झ कुऱ्हाड दिली होती, पण मी आपल्याला देतोय गोल्डन कुऱ्हाड. रुचिता, 2 पावलं पुढे. अनुश्री, बसा तुम्ही. या पुढे 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 थोडं पुढे, थोडं टी व्हीच्या जवळ. या या या. मी दिसतो टी व्हीवरती? ठीक आहे, घ्या ती कुऱ्हाड, घ्या आणि फोडा तो टी व्ही. आहे, मी आहे, फोडा फोडा, मारा. तुमचा जो राग आहे तो काढा. चला, तुमचा हाच गेम आहे ना. टास्क सुरू झाला की उद्ध्वस्त करायचं, तोडफोड करायची, आणि तोच टास्क रद्द कसा होईल हेच बघायचं. म्हणून मी तुम्हाला ही कुऱ्हाड आज देतोय की हा भाऊचा धक्का रद्द कसा होईल हे आज तुम्ही करू शकता. तुमचा गेम आहे, खेळा तुम्ही हा गेम. काय झालं रुचिता, करायचं नाही तुम्हाला हे? नजरा झुकल्यात, मान खाली आहे. का वागायचं? आपण स्वतःला ह्या पोझिशनमध्ये का ठेवतोय? रुचिता, ही कुऱ्हाड तुम्ही टी व्हीवर जरी मारली नसेल ना, ही तुम्ही तुमच्या पायावर नक्की मारली. या आठवड्यात एकही दिवस असा सोडला नाही जिथं तुम्ही लिमिट क्रॉस नाही केली. आणि त्या लिमिट क्रॉस करायला काही कारण असतं तरी पण ठीक होतं. काहीच कारण नसताना मला सांगा, काय टास्क दिला होता बिग बॉसने? दोन्ही टीमने पापड बनवायचे, चटईवर ठेवायचे आणि प्रोटेक्ट करायचं. पापड बनवण्यासाठी बजर वाजला आणि 10 सेकंदातच तुम्ही समोरच्या टीमवर हल्ला केला. पापड बनवण्याचा टास्क होता, पापड तर बनवू द्या. हात खाली ठेवा, मी येतो तुमच्याकडे. आणि तुम्ही अटॅक केला तो कशासाठी? टोपल्यांसाठी. करेक्ट आहे. टोपल्या कशासाठी ठेवल्या होत्या? तो डेकोरेशनचा भाग होता, तो काही गेमचा भाग होता? भाऊ, मला वाटलं होतं ते परत प्रोटेक्शनसाठीच यूज करता आलं असतं. त्याच्याच खाली पापड जर का ठेवले असते तर हे लोक पापड नाही घेता आले असते. त्यांनी 4ही टोपल्या जेव्हा आधी घेतल्या, मी वर्क स्टेशनला हातच नव्हता लावला. मी टोपल्या खाली ठेवल्या होत्या, मी टोपल्या खेचत होते. टोपल्या खेचताना ओमकारनी दुसऱ्या आमचं पलपूट उचललं जे हे होतं, तेव्हा त्यांनी जेव्हा उचललं तेव्हा त्याच्यानंतर सगळा गोंधळ सुरू झालाय.
मी त्यांच्या वर्कस्टेशनला हातच नाही लावला. मी येणार आहे रुचिता, मी सगळ्यांवरती येणार आहे. राकेश स्वतःचे पापड वाचवण्यासाठी टोपल्या घेऊन आले. तुम्हाला ते सुचलं नाही, तुम्ही त्या टोपल्या खेचल्या, मग एक गोंधळ उडाला. काय ना रुचिता, प्रत्येक वेळा याची सुरुवात ना ही तुमच्याकडूनच होते. इतक्या अग्रेसिव्ह पद्धतीने तुम्ही करता आणि मग तुमचं नियंत्रण नसतं, कुठल्या दिशेने जातं, तुम्ही काय बोलताय, तुम्हाला असं वाटतं तुम्ही नॉर्मली खेळताय. तुमचं अग्रेशन फिजिकली तर आहेच, ताकदीनं तर आहेच, पण तेवढ्याच ताकदीने तुमचे शब्दही बाहेर येत होते. सतत चाललं होतं काय, हे हाड हाड हाड, हे चल मी करणार, काय करायचं ते कर, घरी जा, चल चल घरी जा. भाऊ हे लोक मला काय काय बिंडोक वगैरे हे सगळं बोलतात. मला अपशब्द वापरायचे नव्हते कारण की पहिले 2-3 आठवडे मी खूप चुका केल्यात. मला त्या गोष्टी रिपीट नाही करायचे म्हणून माझं अँगर आणि फ्रस्ट्रेशन मी फक्त चल, निघ आणि हाड याद्वारे बाहेर काढलं. हे लोक भरपूर बोललेत, फक्त त्यांचा टोन नॉर्मल असतो आणि हे लोक काहीही बोलून जातात. काय माहिती आहे ना, सुरुवात करायची, मग अशी अपेक्षा तर आपण ठेवू शकत नाही की पुढचा काहीच म्हणणार नाही आहे. अग्रेशन तेवढंच दाखवा जेवढं तुम्ही सहन करू शकता. तुम्हाला माहिती आहे रुचिता, हा जो टास्क आहे ना, बिग बॉसनी का ठेवला असेल? आपल्या लहानपणाची आठवण यावी म्हणून. आपण लहानपणी गच्चीवर बसून पापड लाटले असतील, वाळायला ठेवले असतील, कधी अंगणात बसलोय आपण, आई, मावशी, आजी यांच्याबरोबर बसून आपण पापड लाटतोय, हळूच एक पापड उचलतोय, थोडं खाऊन बघतोय आपण. या सगळ्या गोष्टी मला वाटतं आपण सगळ्यांनी लहानपणी केलेल्या आहेत. आठवणी जाग्या व्हाव्या म्हणून हा टास्क दिला होता, आणि हा टास्क जसा झालाय ना, प्रेक्षकांना तर असं वाटतच नाही की याची कुठलीही आठवण आपण ठेवावी. काय तो आरडाओरडा, काय ती खेचाखेची, चला ते तर चुकीचंच आहे. पण त्याच्यानंतर जे झालं, करण यांनी तुमच्या डोक्यावर पीठ टाकायला सुरुवात केली. मगाशी जे मी इन्स्टिगेशन म्हणत होतो ना, हिंदीमध्ये एक शब्द आहे उंगली करणं, इन्स्टिगेट करणं, ते हेच. कारण सतत पीठ टाकत होते, तुम्ही इरिटेट झालात, चिडलात, आणि त्या अग्रेशननी तुम्ही वळलात, तुमचा हात फिरवलात असा. त्याच वेळेला करण वळले, त्यामुळे त्यांच्या पाठीला, खांद्याला कुठे जोरात हात लागला. काय माहिती आहे का, बिग बॉसच्या नियमाप्रमाणे काही इंचाने तुम्ही वाचलात. या घराबाहेर जाण्यापासून तो जर हात त्यांच्या चेहऱ्यावरती पडला असता तर तुम्हाला ह्या घरातून बाहेर जावं लागलं असतं. हे तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती? हो हो भाऊ, माहिती आहे. तुमचं काय माहिती आहे ना, एकदा तुम्ही रागात आला, शब्दांवरती तुमचं नियंत्रण नसतं आणि तुमच्या हातावरती तुमचं नियंत्रण नसतं. मी त्याच मुद्द्यावर परत येतो रुचिता. एका क्षणात आपला कंट्रोल तोल सुटतो आणि जे करायचं नसतं ते होऊन जातं. कारण काय म्हणायचं तुम्हाला? भाऊ, तिचं आणि मला असं वाटतं तन्वीची झटापटी चालू होती वर्कस्टेशनच्या इथे, आणि मी तिला बोलत पण होतो की सोड, करू दे आम्हाला, नाहीतर मी टाकेल हे. मी तिला हे 1दा 2दा 3दा ती सोडतच नव्हती, आणि त्याच्यानंतर नाहीच झालं तर मी बोललो ठीक आहे आता मी करणार. असं दीपालीताई समोर पण मी गेलेलो, तिला पण मी बोललो होतो नको करू नाहीतर मी टाकेल. तर आमच्यामध्ये मी त्यांच्या तोंडावर नाही टाकलं, असं 2-3 जणांवर मी गेलं. सचिनजींबरोबर केलं, मी बोललो टाकेल तोंडावर, करू नका. सो मी तिथे तेच बघत होतो की आम्हाला त्रास देऊ नका, नाहीतर मी कोणाला तरी त्रास देईल. माझं हेच चालू होतं, आणि त्या रागाच्या भरात तिच्याकडून ती गोष्ट झाली. काय नाही, कारण तुम्ही जितकं पीठ टाकलं ना त्याच्यावर तर मी येतोच. तुम्हाला वाटतं की तुम्ही फार छान केलं, ते इन्स्टिगेशन नव्हतं, ते तुमच्या डिक्शनरीमध्ये असेल. पण सारखं सातत्याने किती पीठ कोणाच्या डोक्यावरती टाकावं? ज्या पीठाने तुम्हाला पापड लाटायचे होते ते तर झालं, नंतर तुम्ही काय म्हणात, एक टोपलं संपलंय, माझ्याकडे अजून एक आहे, मी ते पण घेऊन येतो आणि ते पण टाकतो. तर मी टाकलं नाही भाऊ. नाही, आणि ज्या स्पीडने तुम्ही टाकलं, जसं तुम्ही टाकलं, ज्या इंटेन्सिटी आणि इंटेन्शननी तुम्ही टाकलं, तुम्ही गंमत करत नव्हता. आम्ही जे पाहतो इकडे तिथे क्लिअरली असं दिसत होतं की तुम्ही फक्त हे घे, अजून घे. तर मला मी तिच्यावर करत होतो, बट माझं इंटेन्शन तसं नव्हतं. मी विचारलेलं करायच्या आधी, बस काय माहिती आहे का, की ते प्रत्येकाने आपण जे बोलतोय, जे करतोय त्याची जबाबदारी घ्यायला पहिलं शिका.
एकही व्यक्ती इथे आपण काय बोलतोय ती जबाबदारी घेतच नाहीये. आता रुचिता म्हणतील मी हात असा गेला कारण माझ्या तोंडावरती एवढं पीठ आलं, आणि त्या म्हणतील माझा हात असा ह्या इंटेन्शननी गेलाच नव्हता. मग त्यावेळेस तुम्ही म्हणालात की मी बिग बॉसला सांगेन तू माझा हात उचलू नको, हात उचलू नको. त्यावेळेस तुमचा पारा तिसरा होता एका वेगळ्या पट्टीवरती. नंतर त्यावेळेस रुचिताला कळलं की बाबा हे आपलं बहुतेक चुकीच्या दिशेने गेलेलं आहे, असा लागलेला आहे, ह्याचं काहीतरी वेगळंच होईल. त्यांनी सरळ रिव्हर्स गिअर घातला. हो. रिव्हर्स गिअर का घातला? ह्याच्यासाठी नाही की त्यांचा धक्का लागला त्या मोमेंटला. भाऊ मला फक्त एक गोष्ट क्लिअर करायची. जी सांगा. तो जेव्हा माझ्या तोंडावरती पीठ, मी पहिली गोष्ट तर ह्या गोष्टीची पूर्णपणे जबाबदारी घेते की ठीक आहे सुरुवात मी केली. तो जेव्हा पीठ टाकत होता, भाऊ माझ्या नाकात, डोळ्यात, तोंडात सगळीकडे पीठ होतं आणि मला जेन्युइनली सेन्सेसच हरवले होते. मला काहीच दिसायला तयार नव्हतं. तुम्ही फुटेजमध्ये पण बघाल, मी त्याच्या स्टोपातनं परत तेच पीठ उचललं आणि मी त्याच्या अंगावर टाकायला जात होते आणि तेव्हा माझा हात लागला कारण तो वळला. जर तुम्हाला दिसतच नव्हतं, तुम्हाला हे कसं कळलं की समोर करून होता? कारण की तोच टाकत होता. डोळे बंद तुमचे. तोच टाकत. नाही, ते टाकत होते मला मान्य आहे, पण तुम्ही म्हणताय की सरकल्यामुळे हात लागला. ते सरकले नसते ना, त्यांच्या चेहऱ्यावर बसला असता हो. आणि आज 2 लोक इफेक्ट झाले असते. आय एम सॉरी भाऊ, मी या गोष्टीची पूर्ण जबाबदारी घेते आणि मी ही गॅरंटी देते की इथून पुढे. नाही हो, हे प्रत्येक आठवड्यात सगळेजण गॅरंटी घेत आहेत. तुम्हाला एकदा राग आला ना की मग पहिले 4 पॉईंट्स तुमचे असतील, त्याच्यानंतर तुम्ही एवढं इन्सल्टिंग बोलता, मग समोरचा काहीतरी बोलतो. काही लोकांना इथं काही बोलायचं नसतं, पण एवढं आपल्यावर आलेलं असतं, मग ते रागात येतं, मग त्यांचा पण तोल सुटतो, मग सगळं वेगळ्या दिशेला निघून जातं. आणि तर सगळ्यांना आता कळून चुकलेलं आहे की समोरच्याचा वीक पॉईंट काय, ट्रिगर पॉईंट काय. कुठला शब्द बोललं की समोरचा भडकणार, मग मुद्दाम ते शब्द वापरायचे. मला कल्पना नव्हती, मला माहीत नव्हतं, एवढं चिडायला काय झालं, मी तर असंच बोलले किंवा बोललो. पापड्याच्या टास्क हे झालं, पण अजून एका टास्कमध्ये अजून एक गोष्ट झाली, पॉवर कीचा टास्क. तुम्ही आणि तन्वी लाईनमध्ये उभ्या होता, मग तुमच्या समोर दीपाली ह्या उभ्या होऊन राहिल्या. मग तिथं तुमच्या दोघांमध्ये बाचाबाची झाली. तिथे दीपाली तुम्हाला म्हणाल्या तू मर्दानी खेळ खेळतेस ना. तिथे तुम्ही ट्रिगर झालात. नाही भाऊ, त्यांचे शब्द हे होते की तू बाहेरनं शिकून आली आहेस, मग काहीही करायचं आणि मग ते मर्दानी खेळावर टाकायचं. भाऊ, मी माझं कितीही ॲग्रेशन असेल, मर्दानी खेळ हा शब्द आपण फक्त स्टेजवरती वापरला गेला होता. मी कुठल्याही टास्कच्या मध्ये, 1 मिनटं, मी कुठल्याही टास्कच्या मध्ये जेव्हा काही खेळते माझं ॲग्रेशन येतं, मी कधीच ते मर्दानी खेळाशी कनेक्टच नाही करत. मी काय म्हणतोय, नियंत्रण असलं पाहिजे की हे आत्ता सध्या महत्त्वाचं आहे का नाही महत्त्वाचं आहे का, त्याचा मुद्दा बनवायचा आहे, एवढी समज तर पाहिजे ना. आणि बरेचसे लोक ह्या घरात ना शांतपणे दूर होतात. नको बाबा हे ट्रिगर होईल, कशाला आपण पडायचं. कारण का ते समजूतदारपणाने असा विचार करतात की हे जास्त वाढेल किंवा माझ्याच तोंडून काहीतरी निघून जाईल जे मला नंतर भारी पडेल. बोला. भाऊ, मला एक गोष्ट बोलायची. जेव्हा पहिला लांडग्याचा टास्क झाला होता, तेव्हा टास्कच्या मधोमध तन्वीकडनं सागरदादासाठी कॉमेडीवरनं काहीतरी निघालं होतं. तेव्हा कॉमेडीवरती अख्ख्या घराने स्टँड घेतला, पण जेव्हा ती माझ्या मर्दानी खेळावर बोलली, घरातलं एक जण सुद्धा माझ्या बाजूने बोललेला नाहीये. मी सांगू का, ह्या टोनमध्ये जरी तुम्ही समजवलं असतं घराला, तर मला वाटतंय की आणि अपेक्षा आहे की बरेच लोक तुमच्या बाजूने असते. त्याच्यानंतर तू ॲक्टर आहेस, नाटक करतेस, मग त्यांनी काहीतरी म्हटलं, मग तुम्ही काहीतरी म्हटलं. माझे शब्द हे होते की मी तुझ्या ॲक्टिंग किंवा डान्सवर गेलं तर चालेल का, मी हे सगळं नाही. टोन हा होता का? टोन हा होता का? कुठलीही गोष्ट कुठल्या टोनमध्ये आपण बोलतोय त्याचं रिॲक्शन त्याच्यावर घडतं. आणि मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगतो काय झालं. आधी दीपाली यांनी मर्दानी खेळावरती टोमणा मारला, मग तुम्ही काय म्हणालात, टच करून दाखव, टच करून दाखव. मग दीपाली तुम्हाला काय म्हणत होत्या, असा मुक्का करून देऊ का. हो. हं? हो. मग त्या म्हणाल्या वेडीपिशी होशील, वेड्यासारखं करायला लागशील. थँक्यू. अरे नाही, मी एकाची बाजू घ्यायला आलेलो नाही आहे, ते सगळ्या बाजू व्यवस्थित मांडणार आहे मी त्याच. आणि तो होता तुमचा ट्रिगर पॉईंट. मागे बिग बॉसने एक अनाऊन्समेंट केली होती, जेव्हा तन्वी आणि रुचिता तुमच्यामध्ये एक भांडण झालं होतं आणि तन्वी यांनी एक शब्द वापरला होता, त्यावर बिग बॉसनी सांगितलं होतं मानसिक आरोग्यासंबंधित
काहीही शब्द अपशब्द टिप्पणी करू नका कोणाबद्दलही. तरी दीपाली तुम्ही बोललात आणि या ट्रिगर झाल्या. दीपाली बोला. ॲक्च्युली रितेशजी काय झालं होतं, आम्ही दोघीजणं, मी आणि दिव्या, आम्ही लाईनवर उभं होतो आधीच. मग त्या तिकडे होत्या आणि अचानक तिकडचा चावी एक कॅन्सल झाली. आम्ही दोघं डिस्कस करत होतं आणि ह्या दोघीजण तिथून आल्या आणि त्यांनी सांगितलं, अरे तुम्ही जा ना, डिस्कस करा तिकडे जाऊन, तुम्ही तुमची राजनीती हे करा. तर मी म्हटलं दिव्या चल आपण जाऊया. आम्ही मागे आलो आणि इथे विशाल आणि दोघं बसलो होतो, त्यांच्याशी बोललो आणि नंतर आम्ही परत आलो. तर आमची जागा ह्यांनी घेतली होती. सो मी तिला विचारलं, तन्वी अरे ही आमची जागा आहे म्हणून, आम्ही इथे उभं होतो. तर म्हणले की ही जागा अशी जागा काय नाही आहे, आता तुम्ही गेलात आता ही आमची जागा आहे. सो तिथे मला असं वाटलं की ह्यांनी गेम सुरू केला आणि आम्ही मागे राहिलो. तर मी म्हटलं तर आपल्याकडे दुसरा चान्स नाही, आपल्याला इथेच उभं राहावं लागेल. मी दिव्याला म्हटलं, तर दिव्या म्हणाली तू उभी राहा. तर आम्ही उभे राहिलो. पण आम्ही एकत्र उभं राहिल्यानंतर एक वेगळा टान्स ही घेते रुचिता ना, जेव्हा पण असते ना ॲग्रेशनमध्येच असते ती. गेम जेव्हा सुरुवात करते ना तर वेगळ्या पद्धतीनेच सुरू करते. रुचिता तुम्ही बसून घ्या तोपर्यंत. बसा, बोला दीपालीजी. तर तिथे आमचं ते सुरू झालं आणि बोलताना म्हणजे ती गेममध्ये गेल्यानंतर मला असं वाटलं की तिचा तो गेमच असतो, तर आपल्याला पण गेममध्ये जायला पाहिजे. तर तिने सुरुवात केली. तर ती ज्या पद्धतीने गेलं, म्हटलं तुला येतं, तू मर्दानी खेळ शिकून आली आहेस. मला तिला हर्ट नव्हतं करायचं आणि हर्ट केलं असेल तर आय एम सॉरी, मला तसं बोलायचं नव्हतं. मी आताच तुमच्या सगळ्यांसमोर बोलते, मला तुला दिवसाचं नव्हतं. मला कुठलाही खेळायला घेऊन कधीच वाटणार नाही की मी हे करू म्हणून, उलट चांगली गोष्ट आहे. दीपाली काय असतं पण मी बोलले ना, सॉरी बोलते. ठीक आहे तुम्ही सॉरी म्हणा. हां आपण मी रुचिताला हेच म्हणालो की तुम्ही आत्ता ज्या टोनमध्ये बोलताय ना त्या टोनमध्ये हे संभाषण नव्हतं. कारण तिने सुरुवातच तसं केलं हे होतं. करेक्ट आहे. म्हणून काय प्रत्येकाचा जो टोन असतो ना तो डिसाईड करतो की तुमचं इंटेन्शन काय. तिने जी सुरुवात केली त्याच्यावर माझं ते होतं. तुम्ही जर नीट नाही म्हणून मी सांगतोय, टाळी एका हाताने वाजत नाही. त्यांनी सुरुवात केली तर ठीक आहे, ती त्यांची सुरुवात आहे. तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे. तुम्ही शब्द कसे वापरता आणि काय म्हणताय. ऍक्च्युली मला कधीच मी हिच्या विरोधात नाही, तिच्या खेळण्याच्या विरोधात नाही. ती तशीच खेळते. कालच्या टास्कमध्ये रात्रीच्या एक गोष्ट झाली ज्यात आरबी आला. मी येतो त्याच्यावरती. हां. ही गोष्ट मी नंतर डिस्कस करणार आहे. हां, तर मला ते सहन नाही झालं. ती एक वेगळा सूर पकडते, त्याच्यामुळे ते सहन होत नाही. माझा हात पण उचलला गेला, पण मी तिला मारलं नाही. एक मुलाला मारतो ना तसं मी तिला हे उचलला होता, पण मी कंट्रोल केलं. त्याच्यानंतर सुद्धा ती म्हणाली चल मी उठते, मी जाते आरपीला विचारते. मी उठली, चल म्हटलं मी तिला. तर तेव्हा ती आली नाही. ती म्हणाली मी नाही जाणार, त्याला घेऊन ये. मी तिथून आत गेले, मी त्याच्याशी बोलले, तर तो म्हणाला की मला इथे बोलायचं नाही, मला कट्ट्यावर बोलायचं आहे. मी तिथून परत बाहेर आली. मी तिला म्हटलं की तो बोलायला रेडी नाही आहे. पण त्या दरम्यान ना त्याच्या आधीच मध्ये तन्वी पण त्याच्यात घुसली होती आणि तन्वी बोलत होती, तन्वी सगळं सांगत होती, मध्ये मध्ये चाललं होतं आणि तो विषय तिथे तो असा झाला ना, मला ते इतकं फील होत होतं की मी हिला स्टेटमेंट नव्हती दिली ती गोष्ट आदल्या दिवशी रात्रीची. म्हणजे ही असं डिवसते की मी काय झालं तर मी इमोशनल होऊन जाते, रडत बसते. तर मला त्या दिवशी ना रडायचं नव्हतंच, मला रडायचंच नव्हतं. मला असं वाटत होतं की ती बोलेल ना मी सहन करेन, मीही त्याच्यावर उत्तर देईन, मीही करेन. मला तिला कुठेच मला असं वाटत नाही की मी तिला कुठे हर्ट केलं असेल, कुठे मी हे केलं असेल. वेडापिशी मी बोलले, माझ्या ते लक्षात नव्हतं. मला असं वाटलं ती असं करते. तिथेही मी सॉरी बोलते की परत मी आता एकदा बोलली, याच्यानंतर परत बोलणार नाही. पण तिथे मी सॉरी बोलते, कारण पण ती तिकडे पण हाड कंटिन्यूस करत होती ती हाड. मी तिला विचारलं पण तिला की तू हाड का करतेस, ती कोणाला करतात. तर ती म्हणाली की मी हाड कुत्र्याला करतात पण मी माणसांना करते. हे तिचं वाक्य आहे, तिथे बोलताना बोलली ती. भाऊ मला ना असं वाटतं तिच्याकडे जेव्हा शब्द उरत नाहीत ना तेव्हा ती कुठल्या तरी भलत्या टॉपिकवर जाते. आता आपला इथं टॉपिक चाललाय मर्दानी खेळ आणि त्यांनी मला मेंटल हेल्थवर कसं ट्रिगर केलं. मी हे मुद्दामून केलेलं नाहीये. मी शांत, मी कुठलाही ट्रिगर मी कधी यांनी काय केलं माहितीये का, ट्रिगर एवढं करून ठेवलं ना की आपण बोलतानाच घाबरतो. आता काय बोललं त्यांना ट्रिगर होईल, काय बोलला तर ट्रिगर होईल. प्लीज ताई बोलायला नका लावू. ज्या वेळेस शांत बसलीये. एक मिनिट. त्यावेळेस तन्वी उपस्थित होत्या. हो भाऊ. तन्वी तर ओपनली म्हणतात की दीपाली बरोबर त्यांचं पटत नाही आणि रुचिता तर त्यांच्या दुश्मनच आहेत. हो. ॲज अ थर्ड पर्सन मला सांगा काय झालं.
लाईनवरती आम्ही उभे राहिलो. त्यानंतर मी तिला सांगितलं रणनीती आखायची होती, आमची झाली, तुम्ही लाईन सोडली, आम्ही तिथे आलो. आता हे काही बालवाडी नाही आहे की आपण जागा अडवून गेलो तर तिथेच बसायचं. हा गेम चालू आहे. ही तुमची स्ट्रॅटेजी होती की तुम्हाला रणनीती करायची. आमची झाली, आम्ही येऊन नंबर लावलाय, संपला विषय. आम्ही संचालकांना पण सांगितलं, तिथे संपलं होतं. तरी पण दीपालीताई हटतच नव्हती, ती पुढेच येऊन सारखी थांबत होती. मग ही तिला बोलायला लागली की नको, जा 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 वगैरे. मग ताईसुद्धा करायला लागली होती पोक तिला. मग ही अजून ट्रिगर व्हायला लागली. जिथे मी तिला एकदाच ओरडून सांगितलं होतं, दीपालीताई गेम ऑन झालाय, प्लीज जागेवर जाऊन थांब, आम्ही जागा सोडणार नाही आहोत. तरी पण ती ऐकत नव्हती. मग त्यांचा वाद पेटला आणि रुचिताने सुरुवात सर नव्हती केली. मी तिच्या बाजूलाच होते. ती माझी दुश्मन आहे तर आहेच, पुढे पण राहीलच. पण तिने सुरुवात नव्हती केली चल हाड हे सगळं बोलायला. ताईचे वाक्य अशी होती की आधी सगळं असं अग्रेशननी खेळायचं, रागात सगळं करायचं, असं तसं करायचं आणि नंतर यायचं मर्दानी खेळावरती. हे तिने केलं होतं. मग यायचं मर्दानी खेळावरती. चुकीचं आहे. भाऊ जे मी बघितलंय ते मी माझं मला दोघींशी काही नाहीये घेणं देणं. हे तिने केलं. मी असं नाही त्याच्यावरती बोललेली. मी हिला कंट्रोल असं बोललेली मला नाही, बोलू देत मी नाही बोलले. तू मी असं बोलले नाहीच आहे. अशा पद्धतीने नाही बोलले. तू नाही बोलली. दीपाली, मी अशा सगळं पद्धतीने तुम्हाला नाही सांगतो कसं तू बोललात नाही तुम्ही. बोलली. पहिलं तन्वीचं ऐकूया आपण. ती बोलली हे सगळं करायचं आणि नंतर मग त्याला नाव द्यायचं मर्दानी खेळ. मग मर्दानी खेळावरती यायचं वगैरे. जे मला पण त्या वेळासाठी खटकलं. पण मी म्हटलं मला टास्क इम्पॉर्टंट आहे, मला ती सोनेरी चावी हवी आहे म्हणून. मी हिला बोलले शांत राहा, आता काहीच बोलू नकोस, काहीच बोलू नको. त्यावरती बोलली जर हेच मी तुमच्या ऍक्टिंग आणि नाटकावर गेले तर सगळे माझ्या अंगावर येतील. मी तुमच्या जाती आहे का, मग माझ्या मर्दानी खेळावरती का येत आहे म्हणून. हेच ती कंटिन्यू बोलत होती. तरी पण तिचं कंटिन्यू नाचून खेळून सगळं चालू होतं. ती तिचा अँगर दाखवत नव्हती, फक्त ती तिला नाचून वगैरे दाखवत होती. मग ही ट्रिगर होत गेली. त्याच्यानंतर खूप वेळानंतर टास्क सुरू झाला. आम्ही गेलो तिथे बसल्यानंतर मग ताईचंच परत सुरू झालं की हां आता मी तुझ्याशी बोलत नाही, मी तन्वीशी बोलते, तू नको मध्ये मध्ये बोलू, नाहीतर मग लगेच पॅनिक करशील, मग अशी येड्यांसारखी करायला लागशील, मग असं करून रडशील, हे करशील ते करशील, असं सुरू झालं. ज्याच्यावर मी वॉर्निंग पण दिली, ताई हे मी केलंय, प्लीज नको करूस, तिला त्रास होतो. तर ती म्हटली हां असू देत, मग काय झालं, करतेस ती तशी. त्याच्यावरती मी परत 2-3 वेळा बोलले ही वॉर्निंग मिळाले, हे नाही होणार, प्लीज हे थांबव इथेच. मग ही परत तसंच म्हणजे तिला त्रास व्हायला लागला. तरी पण ताईचं तेच चालू होतं. आणि जे ती ताई करते ना असं भले आई आपल्याला करत असेल, पण इथे आपण गेम खेळायला आलोय. इथे मान्य आहे ती सगळ्यांना आई म्हणून ट्रीट करते वगैरे, पण समोरचं तिला आई म्हणून घेतोय का हे माणसाने बघावं. तू आई म्हणून असं दमदाटी करत होतीस, जे तिच्या डोळ्याचे हावभाव होते किंवा हाताचे होते ते अग्रेसिव्ह होते, हे मला सुद्धा जाणवत होतं. पण मला तेव्हा टास्कच खेळायचा होता ना, मला हिच्या बाजूने बोलायचं ना मला हिच्या बाजूने बोलायचं होतं. सो मी तिथे माझा टास्क खेळत होते, पण मी हिला पण समजावत होते आणि हिला पण समजावत होते प्लीज यावरती भाष्य करू नका. आणि हिला सांगत होते प्लीज आता शांत हो. जसं हे सगळं संपलं त्यानंतर मी हिला बोलले भलेही तिथे तुझ्या कोणी स्टँड नव्हता घेतला, दुश्मन असू देत, पण माणूस म्हणून हे वाक्य मला पटलं नव्हतं किंवा जे झालं ते मला पटलं नव्हतं. कधीही हा विषय ओपन होऊ देत, मी तुझ्यासाठी भाष्य करेन, एवढं मी बोलले होते. पण ताईने सुरुवात केली होती मर्दानगी खेळावरती, हे मला नक्की आठवतंय. पॉवर की मिळवण्यासाठी लाईनमध्ये उभं राहण्याचा खेळ होता. तो कुठे पोचला तुम्हाला कळतंय का? दीपाली, तुमचं बोलणं मॉकिंग होतं, पोकिंग होतं. तुम्ही ज्या पद्धतीने एक्सप्रेस करत होता ते थोडंफार चिडवणं होतंच. तुमचं बोलणं हे टोमणे मारण्यासारखं होतं. तुम्ही ज्या शब्दात मला आत्ता म्हणालात त्या शब्दात हे नव्हतंच. हे रुचिता म्हणाल्या असत्या तर तुम्हाला वाटलं असतं की ऑफकोर्स त्या स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणतायत. पण तन्वी तिथे उभ्या होत्या, त्यांचं तुमच्या दोघांचीही पटत नाही आहे. तिथं त्या जवळ होत्या, त्यांनी जवळून पाहिलेलं आहे की कुठल्या पद्धतीने हा खेळ पुढे गेला होता. आणि हे प्रकरण एवढं पुढे वाढलं त्यानंतर रुचिता काय म्हणाला तुम्ही? मी म्हटले की मी जितका टाइम या बिग बॉसच्या घरात आहे मी तुझं आयुष्य बर्बाद करेन. म्हणजे काय?
म्हणजे भाऊ मी जितका टाईम या घरात असणार आहे कुठलाही टास्क येऊ देत मी नेहमी तिच्या अगेन्स्ट असेल, मी नेहमी ऑपोजिट असेल आणि मी जितकी आत्ता एनर्जी लावून खेळते ॲग्रेशन नाही, माझी जी जिंकण्याची उम्मीद आहे त्याच्यापेक्षा 100 पटीने मी उभी राहील फक्त तिला हरवण्यासाठी. घरात काही जरी असेल ती जे इकडचं तिकडं करते ती जेव्हा जेव्हा हे करेल तेव्हा तेव्हा तिचा गेम सगळ्यांसमोर आणून दाखवेल आणि तिचा जो खोटारडेपणा आहे हा खूप क्लिअर कट महाराष्ट्रासमोर ठेवेल की ती कुठे कुठे खोटं बोलते आणि मग पलटते. तिला मी तिचा गेम हा सक्सेस होऊच देणार नाही काही जरी झालं तरी. दीपाली काय म्हणणं आहे तुमचं? ती माझं काही करेल ना चालेल मला. मी तिला त्या दिवशीच सांगितलंय. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, या घरात 100 दिवस कंप्लीट करून दाखवेन. जेवढा त्रास द्यायचा ना तेवढा दे, चालेल. धमकीच आहे ना शेवटी, धमकीच आहे ना शेवटी, धमकीच आहे ही धमकी नाही. मी तुझा गेम धमकीच आहे. अगं तू धमकीच दिली आहेस, तू खुलेआम धमकी दिली आहेस तुम्हाला. दीपाली आयुष्य बर्बाद करेन हे एक वाक्य झालं आणि बिग बॉस मधलं आयुष्य बर्बाद करेन हे दुसरं वाक्य झालं. याच्यामधलं बिग बॉस जर काढलं तर ह्या वाक्याचा अर्थ बदलतो. मला माहिती आहे या भाऊचा धक्का सुरू होण्यापूर्वी त्या घरात काय चर्चा चालू होती की 2 वेगळे नियम अप्लाय केले जात आहेत. बरोबर आहे? दिव्या यांच्यावरती आणि रुचिता यांच्यावरती 2 वेगळे नियम अप्लाय केले जात आहेत असं तुम्हाला वाटतं का? विचारतो मी दीपाली. तेव्हा मला वाटलं होतं सुरुवातीला, जेव्हा मला माहीत नव्हतं दिव्याचं बॅकग्राऊंड, मला काहीच कल्पना नव्हती तेवढी, जे काही इथे चर्चा चालली होती, तेव्हा मी काल म्हटलं होतं की मला असं फिलिंग आलं की दिव्या जेव्हा तलवारधारीसारखं बोलले बाहेर, तर त्याच्यावर एवढं काही झालं, एवढं अंगावर धावून गेले लोक आणि नंतर मला असं वाटलं की आयुष्य बर्बाद करेन, त्याच्यावर एकाही कोणी काहीच बोललं नाही. तीही एक धमकीचे. पण काय माहिती ना, मी तुला बघून घेईन हे वाक्य सुद्धा धमकी आहे. प्रत्येक वाक्य धमकीमध्ये त्याचा काय एक्सटेंट असतो हे आपल्याला कळलं पाहिजे. तुम्ही ह्या 2 गोष्टी कम्पेअरच करू शकत नाही. कुठलीही गोष्ट फिजिकल हार्म, तुम्हाला फिजिकली त्रास, शरीरात धक्का बुक्की, या सगळ्या जर गोष्टी आल्या असत्या ना त्यावर बिग बॉसनी आधीच निर्णय घेतला असता. जेव्हा मला कळलं ना, माझं कुठेतरी ते दोघांचं कंपॅरिझन करणं चुकीचं आहे. पण मला इथे वाईटच वाटलं होतं की इथे बोलतात तर कोणीच कसं नाही बोलत आहे, कोणीच तिला थांबवत का नाही. इव्हन विशालचं पण मला वाईट वाटलं होतं, कारण विशाल तिथे असतो, विशाल माझा चांगला मित्र आहे, त्यांनी कसं नाही तिला सांगितलं की तू हे वाक्य बोलतेस, कुठेतरी थांब. हा घरामध्ये भाऊ तुम्ही विचारलं तर उलट आहे. ते सचिन दादा बोलतात ना, त्यांच्या खानदेशात एक म्हण आहे की तुम्ही केलं तर प्रेम, आम्ही केलं तर लफडा. ते असं आहे भाऊ, या घरात आहे की जर टोळीने काय केलं ना ते लफडा आहे. तर सगळे चढतात, सगळे बोलतात. आधी ही चुकत होती, अपशब्द यूज करत होती, आता ती करत नाही. पण आत्ताही तिचं टोन एकदम वाईट आहे. ती काहीही बोलते, टोन आणि तुम्ही बोललात ते 100% राईट आहे. टोन डिसाईड करतं कुठल्याही वादविवादाचं की काय होणार आहे. आणि संवाद नसतं. जेव्हा रुचिता बोलते ती समोरच्या माणसाला बोलूच देत नाही, तर संवाद कसं होईल? समोरचा काय बोलते तिला कळतच नाही, ती फक्त स्वतःच बोलते. आणि दीपाली असं नाही आहे, तिला विचार. कालही मी तुझ्या मुद्द्यात बोललो की दीपाली जरी चुकीचं बोलली पण तू ज्या टोनमध्ये तिला बोलतीये ती मोठी आहे तुझ्यापेक्षा, तू आपल्या आईशी अशी बोलणार का? विचार तिला. मी सांगितलंय की चुकतं, एखादा मोठा माणूस चुकतं. जे बघतात त्यांना असं वाटतं की अरे बोलली ठीक आहे, पण ह्या टोनमध्ये कसं बोलू शकते? आम्ही आमच्या घरी आईशी किंवा मोठ्या बहिणीशी असं नाही बोलत. ते सगळ्यांनाच मग चुकीचं वाटतं. जे बघताय, ऑडियन्स बघताय, ते प्रत्येकदा मी तिला बोलतो, हां सगळ्यांसमोर नाही बोलत कारण माझी टोळी आहे, पण मी जेव्हा यांच्याबरोबर बसतो जेवढं समजवायचं तेवढं समजवतं. आणि दीपाली येस, तू माझी मैत्रीण आहेस, मला पण हर्ट होतो जसं ती बोलते आणि मी तिला बोललो. या घरात 2 ग्रुप झालेले आहेत. रुचितांनी पण कंप्लेंट केलेली आहे. जेव्हा दीपाली बोलल्या त्यांच्या बाजूने कोणी उभं राहिलं नाही, मग दीपाली म्हणतात की जेव्हा रुचिता बोललं त्यांच्या बाजूने कोणी उभं राहिलं नाही. कसं आहे ना की ग्रुप्स तर आहेत, परंतु लोकांचं प्रचंड सिलेक्टिव्ह वागणं आहे. आपल्या अपेक्षा भरपूर आहेत
की कुणी माझ्याबद्दल बोललं तर सगळे का उभे राहत नाहीत. ही प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल लढाई आहे. तुमच्या बाजूने 4 लोक उभे राहिले तर चांगलंच आहे. जर नसले तर लढण्याची धमक असली पाहिजे. या गोष्टीवर विचार करा. मी आलोच. बाबा त्यांनी क्लिअर केलं ते. थँक्यू. ती ज्या पद्धतीने सुरुवात करते ना, तेच बोललो ना. आणि ती सुरुवात केल्यानंतर ती कंट्रोलच्या बाहेरच नसतं एक्झॅक्टली तेच तिच्या. बोललो नाही का मी आता. तिला कुठेतरी ते ती कंट्रोल ना मध्ये एका आणायला पाहिजे. कॉन्व्हर्सेशनचा ना टोन सेट करते. आता ती जशी बोलतीये हा, तशी आता नाही कशी बोलत बघ, ना. मग तू सांग बघू अरे मी बोललोय ती जशी कालच बोलले. कशी बोलते बघ तिथे ती. बघ तू या वीक मध्ये बघ. खुश आहे मी. रंग येत आहेत तिच्या बाहेर. कशी आता ती फडफडली होती जेव्हा खरं आलं होतं बाहेर. ती काही माझी दुश्मन नाही यार. Of course, Of course आहे. माझं त्या दिवशी जे झालं ना, मला असं वाटतं की ही ह्याच्यावर जिंकते. हे करून करून असं हे करून आपल्यावर हवी होते. मी ह्याच्यावर हवी होणार. मी ह्या गोष्टीला बरोबर आहे, तोडणार. बरोबर आहे. आणि ते फक्त तोडण्याचा आता प्रयत्न शब्द केला. समज. मस्त आहे तसं जा. मस्त आहे ते. फक्त शब्द समज. हा, बरं. पापडचा जो टास्क झाला त्यावेळेस आणखी एक घटना घडली ज्यावर बरेच डिस्कशन झाले, वाद झाले. राकेश, काय झालं? पापडचा टास्क झाला. पहिली तर ते मी विचार केला की ते टोकऱ्या आम्ही सगळ्यांनी विचार केला. टोकऱ्या जसं मी मागच्या वेळेस पोती ठेवली होती त्या पझलवर, ते घंटा बनवायची होती तेव्हा तोच लॉजिक अप्लाय करून आता मी ते टोकऱ्या होत्या तिथे. ते पार्ट ऑफ द गेम नव्हत्या, पण डोकं वापरलं आणि ते आम्ही घेतल्या. तर आम्ही सेफगार्ड करत होतो. त्याच्यामध्ये हातापायी ती आली, माझ्याकडनं टोकऱ्या खेचत गेली. ती माझ्या हाताला लागलं, रक्त येत होतं माझ्या हातातनं. त्याच्यानंतर ते सगळं उद्ध्वस्त झालं. त्याच्यानंतर आय वॉज सेफगार्डिंग माझं तिथे ती एरिया आहे गार्डनमध्ये, ते मी तिथे प्रोटेक्ट करत होतो माझ्या गोष्टी. तर तिथे पण ती येऊन धक्काबुक्की करून शी वॉज पुशिंग मी. सोफा लागत होता मला, सोफा काढत होती ती. काय होतं की ती म्हणते दरवेळेला की अंगावर येऊ नको, अंगावर येऊ नको. आणि जेव्हा ती अंगावर येते तेव्हा इश्यू होत नाही. म्हणजे वाय इज द डिफरन्स की मी माणूस आहे आणि ती बाई आहे म्हणून हा मुद्दाच वेगळा होतो इथे, मला हे कळत नाही. येस, त्या धक्काबक्कीमुळे येस, ती काय काय होतं की काय काय गोष्टी स्क्वीज होतात, काय काय गोष्टी मला नाही आवडत. एक तर मला कोणी हात लावलेला आवडत नाही. त्याच्यावरनं मी बोललो. आणि त्याच्या आधी जे झालं होतं रितेश सर की हा तू खेच, रड तू बाळासारखा रड, दरवेळेला काय झालं रडत बसतो वगैरे. तिने तो मुद्दा काढला का? कारण की त्या पहिल्या दिवशी जे झालं होतं अबाउट कॅरेक्टर असॅसिनेशनवर जे झालं होतं तेव्हा येस, आय वॉज हर्ट. मी तिथे बसून रडत होतो, माझ्या डोळ्यातनं अश्रू येत होते. बिकॉज इट वॉज समथिंग, मला खूप त्रास झाला होता त्याचा. माझ्याशी आयुष्यात कोणी बोललेलं नाहीये आणि मी रडतो तर मी इमोशनल आहे. मी प्राऊडली सांगतो की माझ्यात इमोशन भरलेले आहे. मी आर्टिस्ट आहे, मी कलाकार आहे. माझ्यात मी इमोशन नसेल तर मी ऍक्टर होणारच नाही कधी. मला त्रास होतो जेव्हा उगाच कारण नसताना विनाकारण लोक बोलायला लागतात. मला सहन होत नाही. मी शेलमध्ये जातो. ते लहानपणापासून माझा हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही कोणालाही विचारा बाहेर. बोला रुचिता. भाऊ काय होतं नाही ते माझा टोन खूप चुकीचा आहे. मी ॲक्सेप्ट करते माझी बॉडी लँग्वेज चुकीची असेल, पण मला ना शब्दांची हेराफेरी जमत नाही आहे लोकांसारखी. तिथे ट्री हाऊसच्या वेळेस काय झालं होतं मी तुम्हाला क्लिअर कट सांगते. मी आले होते, तो जी आटा बनवला होता, कणिक मळून ठेवलं होतं, मी कणिक घ्यायला आले होते. मी आले, तो जो एक बसायचा हे होता छोटा स्टूल, मी तो उचलून साईडला काढला. मी सोफ्याच्या खाली त्यांनी काहीतरी लपवलं म्हणून मी दोन्ही हातांनी सोफा उचलला आणि ते मला सोफा उचलू नये म्हणून थांबवत होते. मी खरं सांगते, अंबाबाईची शपथ, मी फक्त सोफा उचलत होते. सोफा उचलला, खाली शोधायला जात होते, तेव्हा त्यांनी हात घालून मला पकडण्याचा प्रयत्न करत होता. तिथे पण मी नाही बोलले मला पकडू नका, कारण तो टास्क आहे. तिथे टास्कमध्ये झटापटी होणार आहे हे मला माहिती आहे डेवनपासून. जर का ते नसतं तर बिग बॉसनी आधीच सांगितलं असतं मुलींनी वेगळं खेळायचं आहे, मुलांनी वेगळं खेळायचं आहे. त्यांच्या हातात जे कणिक होतं मी त्याच्यातनं कणिक घेतलं आणि मी पळाले. तिथे संभाषण, तू रडत बसतोस, तुझ्या कॅरेक्टरवर गेलं, तुला झटापटी, हे ते मी काहीच नाही बोलले. मी कणिक घेतलं आणि मी तिथून निघून गेले. हे जेव्हा टास्क पूर्ण झाला, बजर वाजला, त्याच्यानंतर तो बोलला हे जे एक तर तिला या घरात ठेवा, नाही तर मला ठेवा, मी चाललो शो सोडून, मी चाललो निघून. तेव्हा मी बोलले की एक काम कर, तू हे जे नेहमी पळकुटेपणा करतो ना, हेच कर आणि रडत बस. तेव्हा हे माझे स्टेटमेंट होते. त्याला विशालनी हे सुद्धा विचारलं की काय झालं घडलं. तू आधी बोलली होती, मला तू बघ फुटेज बघ, मग कळेल तुला. मला तू कंप्लीट तिथे बसली होतीस आणि बोलत होतीस तेव्हा टास्क चालू होता तेव्हा. तुला मलाच काउंटर करता येतं. विशाल बोल. ऍक्च्युली काय झालंय भाई, आता ना राकेश मध्ये मध्ये बोलणार, कारण त्याला हे पुढे आणायचं नाहीये. हे कव्हर अप आहे जे आता बोलतोय. तर 1 मिनिट थांब आणि मर्दासारखं प्लीज ऐकून घे.
भाऊ काय झालेलं त्या टास्क मध्ये कस बोलतोय? तो आता परत बोलणार तो मध्ये, त्याला हे मुद्दा टोकरे नकोय बोलू नकोस. भाऊ. आरती, तू बोलत होता तेव्हा त्याला शांत एक होतो मिनिट ना? एक मिनिट अरे त्याला हे मुद्दा मुद्दा माझा आहे, मी मांडतो, नकोय. त्यांनी मला विचारलं आता. कारण मुद्दा माझा त्याला बोलतो, हे तुझ्या मुद्दा एकटीचा होता का? नकोय म्हणून तो बोलतोय, तो घाबरतोय. मी घाबरत नाहीये. मग बोलू गप्पा दे. बसता बोलू दे. मी गप्पा काका तुला भेटेल, तुझ्या टायमाला भेटेल, तुला भेटायला. अरे घाबरू नको रे भित्रे. एक मिनिट एकदा हा आता तुमच्यातला वाद सर मला ऐका, बोलू एक देत नाही ना मिनिट, तो. एक मिनिट नाही नाही बोलू देत नाही म्हणजे काय तर घाबरतोय. करा जेव्हा मी बोलू दे मला. एक मिनिट हा विषय एवढा चिघळलाय सध्या, मला संपूर्ण गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. तुम्हाला पण समजलं पाहिजे, प्रेक्षकांना पण समजलं पाहिजे काय झालंय आणि ते कुठल्या दिशेने चाललंय. मी दुसरं उदाहरण तुम्हाला देतो. विशाल आणि तन्वी सुद्धा टास्क खेळत होत्या. लाटणं खेचायचा प्रयत्न तन्वी तुम्ही करत होता त्यांच्याकडून. हो विशाल काय म्हणाले, हे शक्य नाहीये, तू काहीच करू नकोस. बरोबर. तुम्ही प्रयत्न केले, हो. विशालनी तुम्हाला असं ओढलं पूर्ण वरती, फिरवलं पाठीवर फिरवलं आणि त्यांनी काढलं. खाली टाकलं. हा ती फिजिकल ऍक्टिव्हिटी होती. हो होती. आता त्यात तुम्ही बाजूला झालात. हो. त्यात तुम्ही असं म्हटलं, तू मला असं का फिरवलं, माझ्या अंगाला असं का, जो काय प्रकार आहे करेक्ट आहे, नाही, आम्ही शेकंड केलं, चांगले सेकंड केलं, आपण. मूव ऑन केलं. हो. त्याच्यानंतर तुम्ही खाली बसला होता, त्यांनी तुम्हाला पायाने फरफटवून- खेचलं, 2 वेळा फरफटवून पाठीमागे काढलं. बरोबर आहे. हो तुम्ही हसत होता, काय असेल ते खेळत होता. हो. कारण काय, हा टास्क जर तुम्ही एन्जॉय केला हो तर हा व्यवस्थित खेळला जाऊ शकतो. हो पण याच सिच्युएशनमध्ये समजा तन्वी असं म्हणाल्या असत्या की मी अनकम्फर्टेबल होते, विशाल तुम्ही सोडलं असतं. जर ती बोलली असती की मी अनकम्फर्टेबल आहे तर मी तिला बोललो असतो की हे लाटणी घे तू जा, पण असं मी तुला टच वच करतो ते बोलू नकोस, आपलं गेम आहे, तर गेममध्ये वुमन कार्ड प्ले करू नकोस. कारण त्या जागी तर मुलगा असला तरी मी तेच केलं असतं. याचा अर्थ की तुम्हाला असं वाटतं की जर लाईन क्रॉस होत असेल, तुम्हाला जाणवलं असतं, तुम्ही सोडलं असतं. येस सर, मी सोडलं असतं. हेच पॅरेलल मला वाटतं की एका मुलासाठी सुद्धा पाहिजे ना. ऑफकोर्स पाहिजे. काय आहे ना रुचिता, मला जेवढं कळतंय, मला जेवढं दिसलं याच्यामध्ये, इंटेन्शनली कुठलीही गोष्ट झालेली नाही आहे, हे मी क्लिअर करू इच्छितो. ते करेक्ट. रुचिता तुमच्यासाठी. पण एखाद्या गोष्टीचं चायनीज विस्पर म्हणजे माहिती आहे का आपल्याला काय? हो सर, ते त्यांना झालंय. माहिती नाही, त्यांना मी सांगतो. एखादी गोष्ट आपण एखाद्या कानाला सांगतो, ह्याने हे केलं, त्यातले 2 शब्द बदलून तिसरीकडे जातात, मग तिसरा सांगेपर्यंत ह्या गोष्टीचा आणि त्या गोष्टीचा काही संबंध नसतो, काहीतरी तिसरंच होऊन जातं. आणि मी एक गोष्ट सांगू का, राकेशनी तुमच्याबरोबर बोललं पाहिजे, हे बरोबर आहे, पण तुम्ही इतरांना बोलायची संधी देता का नाही याच्यावर पण ते निर्भर असतं. येस. आणि दुसरी गोष्ट, राकेश यांनी 2 व्यक्तींबरोबर हे बोललं, पण त्यांना हे सांगितलं नाही की ते तुमच्याबरोबर जाऊन चर्चा करावी त्याची. हा त्यांचा निर्णय होता. ते थोडीच म्हणले माझ्यावर असं रथ तू जाऊन बघ कसं झालं, किंवा माझा स्टँड घे, किंवा माझ्याबरोबर पाठीमागं राहा, किंवा याचा मुद्दा करा, तुम्ही माझ्या बाजूने का नाही बोलत, हे असं त्यांनी म्हटलं नाही आहे. भाऊ, हे जेव्हा सगळं झालं, ते चार्ज वगैरे झालं, तो विषय आम्ही तिथेच मिटवला. कारण की मला विशाल आणि अनुश्री दोघं पण बोलले की रुचिता खूप विचित्र आणि नाजूक गोष्ट आहे, ह्याच्यावरती भाष्य करू नको. मी तो मुद्दा तिथेच सोडला, कारण दीपाली ताई तोपर्यंत टच हा शब्द बोलली होती. रात्री जेव्हा मी बेडवर बसलो तेव्हा मला कळलं की दीपाली ताई बोलतीये स्क्वीज केले रुचिताने. मग ते ना, ते टचपासून ते इंटेन्शनली स्क्वीज, ते खूप विचित्र डिरेक्शनला गेलं. त्याच्यामुळे मी दीपाली ताईला सकाळी क्लिअर करायला बसले की मला आधी हिच्याकडनं कळू दे की हिने खरंच बोललंय का अनुश्रीनी चुकीचं ऐकलंय, आणि मग आम्ही जाणार होतो. पण तो बोलला मला ह्याच्यावर बोलायचंच नाहीये. हा विषय इतके दिवस चिघळलाय, इथे पण हा चिघळतोय. काय आहे ना, प्रत्येकाने प्रत्येकाची लिमिट आखा. मला फक्त एवढंच इथे सांगायचं आहे की हा जो विषय आहे संपूर्ण फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये हा घडलेला विषय आहे, हा इंटेन्शनल घडलेला नाही, इंटेन्शनली कोणी केलेलं नाही. दुसरी गोष्ट, ह्या एपिसोडमधून शिकण्यासारखी आहे. एखादी गोष्ट तुमच्यापर्यंत जर आली, ती दुसऱ्यापर्यंत घेऊन जाण्यापूर्वी तो विषय आपला आहे का बघा. नीट शब्द जपून वापरा, कारण त्या शब्दांमुळे बरेचसे तर्क लावले जातात, ज्याच्यामुळे पुढे जाऊन मोठं नुकसान होऊ शकतं. आपल्याला या घरात आता 4 आठवडे झालेत. या 4 आठवड्यामध्ये आपल्याला प्रत्येकाचं टेम्परमेंट जे आहे ते आता समजलेलं आहे. आणि समजा जर तुम्हाला इतरांना आमंत्रित करायचं असेल तर तुम्हीसुद्धा असे वावरा. एक्झाम्पल तुम्हाला देतो, राकेश आणि विशाल
या दोघांनी स्टार्टपासून 2 वेगवेगळ्या टीममध्ये आहेत. दोघंही भांडलेत, दोघंही टास्कमध्ये ऑपोजिट होते, परंतु एकमेकांशी बोलायला ते घाबरत नाहीत. त्यांना असं वाटत नाही की मी ह्याच्याशी बोललो तर हा मला बोलू देणार नाही. त्यांनी तो कॉन्व्हर्जेशन किंवा बोलण्याचा जो एक मार्ग आहे एकमेकांबरोबर तो मोकळा ठेवला आहे कम्युनिकेशनसाठी. तो प्रत्येकाने प्रत्येकाबरोबर ठेवलाच पाहिजे. एक्झॅक्टली. ते फार गरजेचं आहे. तुमच्या अर्ध्या अडचणी ना इथेच मिटतील, माझा एवढा वेळ इथं वाया जाणार नाही. हा विषय आता मी इथेच संपवतोय. येस. कारण तुम्ही मगापासून हात वर केला होता. भाऊ एक तुम्ही जे कॉन्टॅक्ट सेट केला तो खूप छानच सेट केला चायनीज विस्पर्सचा. विषय असा होतो की प्रत्येक जो मुद्दा इथे घडला जातो म्हणजे आता हा असेल जशी रुचिता बोलली की ती मला बोलली की आय गॉट स्क्वीज ते काहीतरी चालू होतं त्यांचा विषय. तर मी बोललो की मला माहीत नाही आणि मी नाही बघितलं सो त्याच्यावर मी काही बोलू नाही शकत. हा तुमचा मुद्दा आहे, तुम्ही क्लिअर करून घ्या. असे खूप मुद्दे आहेत या घरात. तो बॉडी सोपचा असेल किंवा आता मध्ये ते राईस लपवलेला त्या बाबतीत होतं. तर त्यावेळी असं होतं ना की सगळे एवढे गोंगाट करतात की त्यात कळत नाही की खरं ॲलिगेशन हे खरं आहे का नाही. म्हणजे जे राकेशवर झालेलं आणि तन्वीवर झालेलं. तर माझं असं होतं की त्यावेळी सगळे बोलतात की हां ह्यांनी चोरी केली, हे असं कसं, हे असं कसं. तर त्यावेळी दुसऱ्यांना असं समजलं तर जे बोलत नाही की अरे हे का नाही बोलत, हे कोणाच्या साईडनी, हे कोणाच्या साईडनी नाही, हे कळत नाही. बट मला असं वाटतं की क्लॅरिटी नाही आहे कुणालाच. त्यांना पण क्लॅरिटी नव्हती की कोण चुकीचं आहे आणि कोण नाही. रुचिता बोलतोय, तन्वी आणि राकेशला हे मला कळलं. आणि त्याच्यानंतर मी दोघांसोबत सोलो बसलो, विचारलं काय आहे नक्की मुद्दा मला सांगा. बिकॉज मी आणि प्राजक्ता बसलो तन्वीबरोबर आणि राकेशबरोबर वेगळे वेगळे आणि मुद्दा जाणून घेतला. आणि त्याच्यानंतर आम्हाला कळलं की दोघांमध्येच क्लॅरिटी नाही आहे. बट इथे असं होतं की बाकीची लोक ऑलरेडी ठरवून टाकतात की ह्यांनी हे केलं आहे, ते लोकच एक्सेप्ट नाही करत आहेत. तर मग आपण कुणावर ॲलिगेशन्स करणं मला असं वाटतं चुकीचं आहे. मग ते कोणत्याही विषयावर असो. म्हणजे तो माझा आणि रुचिताचा पण जे बाहेर झालं त्याच्यात ती आली नंतर ती सॉरी बोलली, मी पण बोललो ठीक आहे जाऊ दे, ते गेमच्या ह्याच्यात झालं आणि आम्ही तिथे क्लिअर करून टाकलं. त्याचा पुढे मुद्दा जर करायचा असता तर मी पण केला असता. बट जसं तुम्ही बोलले की ते 1 to 1 होणं खूप गरजेचं आहे रादर दॅन ते चायनीज विस्पर्समध्ये जाणं. कारण ते भलतीकडे जाऊ शकतो विषय आणि त्याच्यामुळे बाकीचे जे कंटेस्टंट आहे जे विचार करत असतात की अरे आपण हा पुढाकार घेतला पाहिजे का, मुद्द्यात कळत नाहीये, सिच्युएशन जाणून घ्यायची आहे. तर ते जरा खूप कन्फ्युजन होऊन जातं आणि त्याच्यामुळे काही लोकांना असं वाटतं की अरे हा मुद्द्यावर बोलत नाहीये. बट माझं पर्सनल मी हे सांगतोय की मी मुद्द्यांवर त्याच वेळी बोलतो ज्यावेळी मला क्लॅरिटी असली पाहिजे रादर दॅन केऑस. जो पूर्ण केऑस होत असतो घरात ज्या मुद्द्यावर बोलत असतात, तर ते मला असं वाटतं या घरात नाही झालं पाहिजे. कारण तुम्ही हा विषय काढलात राशनचा. आठवड्याच्या पहिल्या दिवशी हा विषय झाला आणि आता वीकेंडवर पण डिस्कस होतोय. म्हणजे एखादा विषय किती ताणला जातोय. हो तेच आहे ना. कारण काय की क्लॅरिटी नाही आहे. हो राईट. 2 लोक वेगळी बोलतायत आणि जे लोक ठामपणे म्हणतात की असं झालंय त्यांना सुद्धा आठवत नाही की काय झालंय. मी सांगू काय झालं. तन्वी या आठवड्याच्या सुरुवातीला रेशनवरून गोंधळ झाला. हो. की ते राईस मिळत नव्हतं, जेवण मिळत नव्हतं. म्हणजे थोडक्यात घरातल्यांचं जे रेशन होतं ते संपलं होतं. मग रोशन आणि विशाल यांनी प्रभू यांच्या बेडमधून रेशन काढलं. मग वाद ऑब्व्हियसली सुरू होणार की बाबा प्रभूच्या बेडमध्ये रेशन आलं कुठून. बरोबर. प्रभू काय म्हणाले, राकेश यांनी ठेवलं. राकेश म्हणाले मी ठेवलं पण मला आठवत नाही एक्झॅक्टली कोणी मला ठेवायला सांगितलं. मग तन्वी यांचं नाव आलं. मग सुरू झाला आरडाओरडा. कारण रेशन जेव्हा घराची गरज असताना तुम्ही लपून ठेवलं आणि तिथं का ठेवलं का नाही ठेवलं याचे सगळे तर्क कारणं सगळे येत राहिले. मग त्यात एक मोठा शब्द आला, चोरी केली गेलेली आहे. बरोबर आहे. तुम्ही तन्वी काय केलं त्यावेळेस. तुम्ही विषय वाढवला की मला चोर म्हटलं जातं इथे, दरवाजा उघडा, मला घरी जायचं आहे, हा शो सोडायचा आहे. बरोबर आहे. हो. तुम्हाला काय म्हणायचं याच्यावरती. मला असं म्हणायचं होतं
तुम्ही आधी क्लिअर करा की कोणी चोरलंय की नाही चोरलंय. कुठल्याही माणसावरती चोर हा टॅग लगेच लावू नका. आणि जेव्हा मी बाहेर गेले तेव्हा मला वाटलं नाश्त्यासाठी बोलवलंय. मी त्या याने गेले होते. आले आले म्हणतात की तू जेव्हा राशनची गरज होतीस तेव्हा राशन दिलं नाहीस आणि तू चोरी केलंयस राशन आणि चोरी करून त्या साईडला ठेवलंयस. चोरी का केली? मी म्हटलं मी चोरी केलीच नाहीये. मी चोरलं असतं तर माझ्यामध्ये तेवढी हिंमत आहे की मी ओरडून ओरडून तुम्हाला सगळ्यांना सांगू शकते, हो मी चोरलं, हो मी राशन ठेवलं, मी माझ्यासाठी ठेवलं, मी सदस्यांसाठी ठेवलं, मी वाचवून ठेवलं, हे मी बोलू शकते ओरडून. पण तुम्हाला हे तर माहिती होतं ना की ते लपवलं गेलं आहे. मी सांगते, जेव्हा सगळं राशन समोर होतं तेव्हा असं झालेलं, अनुश्री वगैरे लक्झरी आयटम्स चोरत होते. मी त्यांना म्हटलं की आपल्याला काही राशन लपवावं लागणार आहे जे चोरीला जाणार नाही आणि आपल्यावरती अशी वेळ येईल तेव्हा आपण ते बाहेर काढून वापरू शकतो. त्यावेळेस मी आणि ओमकार पिठाचा क्रेट घेऊन लपवत होतो. त्यावेळेस मी त्याला सांगितलं, लाईट्स ऑफ झालेले पूर्णपणे, पिठाचा क्रेट आणि इथे थोडंफार सामान आलं होतं, राईस वगैरे जे काही होतं ते. आमचं डिस्कशन झालं, आपल्याला जितकं सामान आपल्यासाठी काढून ठेवता येईल तितकं प्रत्येकाने काढा. मी आणि ओमकार क्रेट घेऊन गेलो. त्यानंतर गडबडीमध्ये राकेश दादाला जे काही मिळालं ते राकेश दादा घेऊन गेला, प्रभूकडे दिलं आणि त्याने ठेवून दिलं. मी नाही ठेवलं, ते फक्त मला बोलवले होते, ते ड्रॉर उघड. राकेश दादाने त्याच्यामध्ये ठेवलं. त्यानंतर करण वगैरे आम्ही त्याला सोनालीला आतमध्ये जाऊन बोल असं सांगितलं, जेणेकरून आम्ही बाहेर जाऊन ते लपवू शकतो. हे पण डिस्कशन झालं. थोड्या वेळात येऊन मला आयुष म्हटला, हे तर दीपाली ताई काउंट करून गेली आहे, तुम्ही कसं लपवणार, उद्या ह्याचा मुद्दा मोठा बनू शकतो. असं म्हटल्यानंतर आम्ही दोघांनीही गिव्हअप केलं की आपण आता हे लपवू शकत नाही, सो ठेवून देऊया. तेव्हा राकेश दादा झोपायला गेलेला आणि त्याने काय लपवलंय हे ना ओमकारला माहितीये ना मला माहितीये. सो आम्ही तो क्रेट ठीक आहे. तिथेच ठेवला आणि निघून गेलो. आता काय ना, इथे प्रत्येकाचे जर बेड चेक केले ना, काही ना काहीतरी सामान नक्कीच मिळेल. कोणी लपवत छपी केलंय, कोणी जपून ठेवलंय, कोणी लपवलेलं विसरलंय किंवा अरे बापरे दुसऱ्या आठवड्यात काहीतरी लपवलं ते या आठवड्यात सापडलंय. त्यामुळे या गोष्टीबद्दल ना बिग बॉस काही बोललेत ना गेल्या 3 आठवड्यात मी काही बोललोय. पण या आठवड्यात या विषयावर इतकं बोललं गेलंय ना की प्रेक्षकांकडून डिमांड आले झालंय काय ना. की बाबा हा विषय एकदाचा संपवा तुम्ही, की हा काय झालंय, कोणी ठेवलंय, कसं ठेवलंय. आणि हे संपवण्यासाठी एकच मार्ग आहे. आधी मी बॅकग्राऊंड देतो. गेल्या आठवड्यात लक्झरी बजेट आलं, त्यानंतर अनुश्रीने लक्झरी बजेटमधून चॉकलेट घेतलं. मग जी गोष्ट झाली त्याची मी क्लिप प्ले करणार आहे. हो शिट. हे होत नाही कधी, इथे क्लिप्स प्ले केल्या जात नाहीत. मला हा विषय बंद करायचा आहे. मी क्लिप दाखवणार आहे. एक्झॅक्टली काय झालंय तुम्हाला कळेल. आजचा एपिसोड संपल्यानंतर तुमच्याकडे डिस्कशन करायला बरंच काही असेल. बघायचे का तुम्हाला क्लिप प्ले करा. आपल्या बघ इथे ठेव. ऐक, नको कॉमनमध्ये नको जाऊ, तुझ्याच बेडमध्ये. नाहीतर प्रभूकडे दे. ओय ओय प्रभू, आणि तुझ्याशी गोड गोड बोलून विचारायचा प्रयत्न करतील, अडकायचं नाही, सेफली ठेवायचं. हा तुझा टास्क आहे. ऐकू द्या. एक मिनिट सॉरी ड्रॉर वगैरे तुझं. अरे पण अर्धा दाखवलंय सर, अर्धा दाखवलंय. सर हे अर्ध आहे. मला बोलतो bias आहे. दाखवा प्लीज. हा बायस आहे. पण दाखवा सर, क्रेटचं पण दाखवा. इव्हन अनुश्रीला पण मी विचारायला हेच सांगतो सांगतोय, ते. आपण काय करतोय, ठाम मतं मांडतोय, पण आपल्याला आठवत नाही की आपण काय केलंय. 100 दिवसानंतर जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर जाल तेव्हा तुम्हाला असं कळेल की तुम्ही जो बिग बॉस सीझन खेळलाय आणि जे लोक पाहतायत ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. ह्या 2 वेगळ्या गोष्टीत. अरे हे तर मी केलंच नव्हतं, पण हे असं कसं दिसतंय इथे. सर पण मला खरंच क्लिअर करायचंय. तन्वी, तुम्हाला मी एक सल्ला देतो, तेवढं झालं. महत्वाचं आहे, ऐकून घ्या. की एखादा रबर इतका ताणू नका की ती स्वतःलाच लागेल. तरी तुम्ही एक स्ट्रॉंग कंटेंडर आहात.
असं वागून तुम्ही 2 पाऊल पाठीमागे जाताय. काही गरज नाही आहे. 2 पावलं पुढे घ्या. गरज आहे. जसं या आठवड्यात आणखी एका प्लेअरने 2 पावलं पुढे घेतलेली आहेत. सचिन, बिग बॉसनी माईक बदललाय का तुमचा? आवाज यायला लागला नाही नाही, म्हणजे ह्या आठवड्यात तुमचा आवाज जास्त ऐकू आला आम्हाला म्हणून. गेल्या वेळेस मी बोललो तुम्हाला आणि तुम्ही छान खेळलात, ॲक्टिव्ह दिसलात. महाराष्ट्राने तुमचं ऐकलं, तुम्हाला पाहिलं. एक छान गोष्ट तुम्ही जे म्हणालात बिग बॉसबद्दल आणि या शोबद्दल, ती माझ्या मनाला खूप भावली. तुम्हाला माहिती आहे का, मी रोज 8 वाजता शूट संपवून मी टी व्हीच्या समोर असतो, कारण मला बिग बॉस पाहायचा असतो की घरात काय चाललं आहे. कारण मला शो करायचं तर तो लोकांसाठी मनोरंजन असेल, पण माझ्यासाठी अभ्यास असतो की काय म्हटलं आहे काय नाही. पण तुम्ही जे वाक्य म्हणालात की बिग बॉसच्या घरात प्रत्येकजण काही ना काही एक रिलेशनशिप घेऊन बाहेर जातं. भाऊ बहिणीचं असेल, प्रेमाचं असेल, आई मुलाचं असेल. हे घर जे आहे ते तुम्हाला एक तुम्ही संबंध, रिलेशनशिप, रिश्ता, जो काही शब्द असेल ते बनून हे घर देतं. ते खरंच माझ्या मनाला खूप भावलं आणि तुम्ही छान म्हणालात. त्या बोलण्यातून तुमची माणुसकी ही सगळ्यांना जाणवली, तुमचा खरेपणा जाणवला. आणि तुम्हाला खरंच हे सगळं करण्यामध्ये ज्यांनी पाठबळ दिलं की तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही केलं पाहिजे, ते तुमच्या बाजूलाच बसलेले आहेत. प्राजक्ता आणि करण, वेल डन. तुम्ही दोघांनी हे आठवडाभर केलं, पण या आठवड्यात तुम्ही फक्त हेच केलं. या आठवड्यात सचिन, त्यांनी तुम्हाला प्रोत्साहित केलं. या आठवड्यात तुम्ही दिसलात, पण अनफॉर्च्युनेटली हे दोघं दिसले नाहीत. असंही होऊ शकतं सचिन, तुम्हाला पुढे ढकलून तुम्ही फायनलपर्यंत याल, हे दोघं घराबाहेर जातील. नाही भाऊ, ते पण त्याच म्हणजे त्यांची क्षमता आहे तीच. माझं एवढं सांगायचा उद्देश आहे, तुम्ही चांगलं खेळलात, तुम्ही टास्क पण छान खेळलात, पण हे दोघं जे तुम्हाला सांगतायत ते खरंच योग्य आहे. त्यांनी दिशा योग्य दिलेली आहे. तुम्ही जितके बोलाल, जितके मतं मांडाल ते गरजेचं आहे. हो. आणि ही जी चंगूमंगूची जी जोडी आहे बाजूला, करण आणि प्राजक्ता, त्यांची काय आहे ना, एक रनिंग कॉमेंट्री सुरू असते. तुम्ही प्राण्यांची डॉक्युमेंटरी कधी बघितली का? हा वाघ आहे, ही वाघीण आहे, वाघीण पाणी प्यायला गेलेली, वाघ त्याच्याकडे बघतोय, झाडावरती एक चिमणी आहे. हे जे काही असतं हे ह्यांचं दिवसभर चालू असतं. आणि याच्यामध्ये काय माहिती आहे का, याच्यामध्ये लोकांचं लक्ष ना प्राण्यांकडे असतं. ज्यांची कॉमेंट्री असते त्या चेहरा लक्षात राहत नाही. सांगायचा उद्देश हे की एंटरटेनिंग जरी होत असेल तरी पण गेममध्ये या. कारण काय, कोणत्या आठवड्यात कोण बाहेर जाईल तुम्ही तर जवळून अनुभवलेलं आहे. फक्त व्हॉइस बनू नका, फेस बना, फेस. प्राजक्ता, काय म्हणणं तुमचं? हे आणखी नीट जाणून घ्यायचं होतं की गेममध्ये या म्हणजे काय मिस केलं मी, काय केलं पाहिजे, ते थोडंसं क्लॅरिटी मिळेल तर मला इझी होईल थोडं. मी काय म्हणतोय, आणि हे सगळ्यांसाठी सांगतो, सगळ्यांना असं वाटतं की टास्कमध्ये इन्व्हॉल्वमेंट केली म्हणजे मी गेममध्ये आहे. टास्क तर सगळे दिसणारच आहेत. टास्कमध्ये जे दिसणार नाहीत ते त्यांच्यासाठी अजून जास्त वाईट आहे. राईट. परंतु बिग बॉस हा गेम फक्त टास्कचा नाही आहे. आपण फक्त हे जर ॲनालाइज करत बसलो की बाबा हा असा गेम खेळतोय, तो तसा विचार करतोय, ते तसा केला आहे, तर तुम्ही विषय नाही आहात, तुम्ही कॉमेंट्स आहात. ओके. इंस्टाग्रामवरती ना जो पोस्ट असतो तो महत्त्वाचा असतो. खालचे कॉमेंट्स आहेत ते 1000 असतील. नाईस. तर तुम्हाला कॉमेंट व्हायचं आहे का पोस्ट व्हायचं आहे याचा निर्णय तुमच्या हातात आहे. व्हेरी वेल एक्सप्लेन, व्हेरी वेल. आणि करण, तुम्ही कॉमेडी करता, थोडीफार मी पण करतो. आणि आपल्याला एवढं माहिती आहे कॉमेडी ना टायमिंगवर असते. आणि घरात कुठला विषय चालू आहे, त्याचं गांभीर्य काय आहे आणि आपण काय करतो आहे, इथं कधीतरी तुमची टायमिंग चुकते.
ओके छोटंच उदाहरण तुम्हाला देतो मी. तन्वी आणि रुचिता यांचं बोलणं सुरू होतं की तन्वी यांनी टोळी का सोडली. आता हा विषय चालला आहे तर सगळ्या ऑडियन्स बघते की हा विषय काय चालला आहे, हा महत्त्वाचा विषय, कारण त्यांना पण माहिती पाहिजे की काय चालू आहे या तुम्ही टोळी का सोडली. हा सिरियस टॉपिक असताना सगळेजण ऐकतायत. तिथं तुम्ही, आयुष आणि सचिन यांचं काय चाललं आहे, कॅमेऱ्यात बघून मम्मी मी इथे आहे, दिसतोय का मी काकू, हे गोड आहे पहिल्या आठवड्यात, दुसऱ्या आठवड्यात. आता ह्या प्रत्येक आठवड्यामध्ये ना हां हे चांगलं असू शकलं असतं, ह्याची टायमिंग चुकली. म्हणजे ह्यावेळेस ते दिसलंय, पुढच्या वेळेस एडिट होईल. आता काय तुमचे संबंध सगळ्यांबरोबर चांगले झालेले आहेत, पटपट 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 एक एक निघत जाणार, आणि ह्यावेळेस तर 2 आहेतच. ओके भाऊ, लक्षात ठेव. प्राजक्ता, तुम्ही म्हणालात गेममध्ये या म्हणजे काय असतं. या आठवड्यात ओव्हरऑल गेममध्ये जर कोणी बाजी मारली असेल तर ती टोळीने मारलेली आहे. त्यांच्या चुका झाल्या, चुकीचं बोलले, आरडाओरडा केला, याबद्दल मी ऑलरेडी बोललो आहे. पण त्यांची प्लॅनिंग असेल, स्ट्रॅटेजी असेल, एकमेकांबद्दलची लॉयल्टी असेल, ही पूर्ण आठवड्याभर दिसली आणि टास्कमध्ये सुद्धा दिसली. म्हणून उरलेल्या लोकांचा त्यांनी सुपडा साफ केला आठवड्यात. नॉमिनेशन उदाहरण घ्या ना, टोळीमधून 2 लोक नॉमिनेटेड आहेत, करेक्ट आहे, रोशन आणि अनुश्री. आणि उरलेल्या 11 जणांपैकी किती लोक नॉमिनेटेड आहेत? 7 लोक. म्हणजे याच्यातच तुम्हाला कळलंय की तुमच्याकडे जास्त नंबर्स असून देखील तुमच्यातलीच लोक जास्त नॉमिनेटेड आहेत. अजून एक उदाहरण घेऊ आपण. पावरकीचा टास्क होता, त्याच्यामध्ये विशाल आणि ओमकार यांनी बाजी मारली. ती फक्त धावून स्ट्रेंथ वाईज त्याच्यात नाही मारले त्यांनी. विशाल ठिकठिकाणी जाऊन डील्स करत होते. त्यांनी तन्वी रुचिताबरोबर डील केली आणि बाकीच्या अनेक सदस्याबरोबर ते बोलत राहिले की आपण असं करू, हे घे. म्हणजे काय आहे की एखादा टास्क फक्त स्ट्रेंथ, आणि मला वाटत नाही ह्या घरात विशालपेक्षा जास्त स्ट्रेंथ कोणाची असेल. रोशनची असेल, त्यात मी पडत नाही सध्या. पण म्हणण्याचा उद्देश आहे की फक्त फिजिकल स्ट्रेंथमुळेच गेम जिंकता येतो असं नव्हतं. तर त्यात आपण स्ट्रॅटेजी पण अप्लाय करतो. आणि इथे मुद्दामून मला एक गोष्ट विशालबद्दल बोलायची की स्पोर्ट्समॅन स्पिरिट काय असतं ते यांच्याकडून शिकलं पाहिजे. ते एका टोळीमध्ये होते, स्ट्रॅटेजी त्यांनी आखली, परंतु ते जेव्हा दुसऱ्या टीममधून गेम खेळत होते तेव्हा ते प्रामाणिकपणे खेळत होते. त्यांनी असं कधीही केलं नाही की मी तुमचा गेम बर्बाद करतो कारण मला त्यांना सपोर्ट करायचा आहे. जेव्हा गेम येतं तेव्हा ते गेम खेळतात, कारण का त्यांना एका टीमनी चूज केलं, सिलेक्ट केलं. मला वाटतं विशाल, वेल डन, हे छान खेळलात तुम्ही. अजून काही मुद्दे आहेत, त्याबद्दल बोलूया उद्याच्या भागात. जीतो धन धनाधन. आता बिग बॉस मराठी बघता बघता जिंका एक्साइटिंग कुपॉन्स आणि मोठी बक्षिसं. जिओ हॉटस्टार ॲपवरील बिग बॉसच्या जीतो टॅबमध्ये दररोज 5 सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि मिळवा स्मार्टफोन जिंकण्याची सुवर्ण संधी. तर आत्ताच जिंका धन धनाधन फक्त जिओ हॉटस्टारवर. या घरात बरंच काही घडत असतं, पण भाऊच्या धक्क्यावर सगळं लोकांपुढे येतं. इथे काही लपून राहत नाही. मग घरातल्या लपवलेली एखादी वस्तू असो की मनातली भावना, सगळंच बाहेर येतं. आज मी तेच केलं आणि उद्या एक एलिमिनेशनचा धक्का देऊ. त्यासाठी पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी, को पावर्ड बाय डॅन्यू प्रॉपर्टीज, संतूर सोप, विठोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट. स्पेशल पार्टनर्स MYK लेटिक्री टायल एडिसिव्ह, पितांबरी डिशवॉश जेल, पुना गार्डगेट आणि सन्स लिमिटेड, जेमिनी कुकिंग ऑइल, कॉटन किंग, तुनवाली मोटर्स अँड आरोग्या. तुम्हाला तर माहीतच आहे हा सीझन नंबर 6 आहे आणि इथे एंटरटेनमेंट फिक्स आहे. तुमच्या मनातली वस्तुस्थिती काय आहे ते जाणून घेऊया.
कोण आहे या घरात जो दोन्हीकडून वाचतोय? तन्वी आहे. साप. सागर तो कधीही डंख मारू शकतो. चावीचं माकड. सुचिता वाटते भाऊ. सगळ्यांचे आपले आपले ट्रिगर्स आहेत, पण त्या ट्रिगरला आपण इम्पॉर्टन्स देणं सुरू केलं तर लोक त्याचा गैरफायदा घेतात. कोरी पाटी. मी आयुषला दे, जेव्हा त्याला कॅप्टन्सी मिळाली तेव्हाही त्यांनी स्वतः ते क्रेडिट न घेता आरबीला दिलं. माचिस जी फक्त आग लावण्याचं काम करते. माझं मत आहे दीपाली ताई. माझ्यासाठी करण आहे. तू एकटीच नाही बोलू शकत, इथे बाकीच्या लोकांमध्ये सुद्धा आवाज आहे आणि तेही बोलू शकतात. तुझे कोणी कान भरतंय का? तर त्याचं उत्तर नाही आहे. कधी कधी टास्कमध्ये हरू शकता, त्यामध्ये ॲग्रेशन दाखवायची गरज नसते. कमी आवाजात बोल, मुद्द्यात बोल, समोरच्याला बोलायला दे. कोणाच्या मुद्द्यात नाही दिसून राहिला हा. याले आयते ताटात भेटवलेले मुद्दे हा सोडून राहिलेला आहे, म्हणून याले पंच मारणार. आज तुमच्या समोर जे ब्रीफकेस आहेत, अर्थातच 4 पैकी 3 मध्ये नावाच्या पाट्या आहेत. सर्वात कमी वोट मिळवून या 4थ्या आठवड्यात घराबाहेर जाणारा सदस्य आहे